शिर्डीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीच्या सुरक्षितेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। सोशल मीडियाचा गैरवापर करून एका 15 वर्षीय मुलीला लग्नासाठी धमकावणे, मानसिक छळ करणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकणे या धक्कादायक प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। आजचा आपला विशेष रिपोर्ट आहे शिर्डीत घडलेली ही एक गंभीर घटना। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या छळाची ही घटना उघडकीस आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी इरफान सलीम शेख याने पीडित मुलीचा काही महिन्यापासून पाठलाग करत तिला लग्नासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे। शाळेत जाताना रस्ता अडवणे, इंस्टाग्रामवरून सतत संपर्क, धमक्या देणे, मानसिक दबाव निर्माण करणे इतकेच नव्हे तर पीडितेच्या तक्रारीनुसार धर्माबाबत प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। राहता तालुक्यातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणाला लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे। प्रकरणात मुख्य आरोपी सोबत आरोपीचा भाऊ अरबाज आणि त्याची भाऊजाई आयशा यांनी मदत केल्याचा आरोप आहे। पीडितेच्या कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार मुलीवर धार्मिक बाबींविषयी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला। आरोपीच्या भाऊ आणि भाऊजाईकडून नमाज पठण केल्यास इच्छा पूर्ण होतात असे सांगितले जाऊन बीप खाल्ल्याने गोरेपणा येतो असे विधान करून मुलीचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला। लग्नासाठी मानसिक दबाव टाकत अशा प्रकारे तिला एका विशिष्ट विचारसरणीकडे ओढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुख्य आरोपी इरफान सलीम शेख याला अटक करण्यात आली असून सह आरोपी अरबाज आणि आयशा यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। केवळ एका मुलीच्या छळाची नाही तर सोशल मीडियाचा गैरवापर, अल्पवयीन मुलींची सुरक्षा आणि धार्मिक ध्रुवीकरण यासारख्या संवेदनशील मुद्द्यांना स्पर्श करणारी आहे। अल्पवयीन मुलींना लक्ष्य करून मानसिक दबाव टाकणे हा गंभीर गुन्हा आहे। मात्र अशा प्रकरणांमध्ये समाजात तणाव निर्माण होऊ नये यासाठी तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगणे तितकेच आवश्यक आहे। शिर्डीत घडलेली ही लव्ह जिहादची घटना समाजासाठी इशारा आहे। अल्पवयीन मुलांच्या सुरक्षितेसाठी पालक आणि प्रशासन दोघांनीही अधिक सजग राहण्याची गरज आहे।